12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असणारं पुण्याजवळील भीमाशंकर या ठिकाणी आपण आहोत आणि जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना आजच्या श्रावणी सोमवारच्या पहिल्या सोमवारची ही थेट दृश्य जे आहे ते आपण दाखवतोय। शंकराचं दर्शन, महादेवाचं दर्शन जे आहे ते आपण जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना देतोय। खरं तर आजचा श्रावणातील पहिला सोमवार आहे आणि आपण आता 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचं असणारं भीमाशंकरच्या मंदिरामध्ये आहोत आणि विधिवत पूजा जी आहे ती या ठिकाणी पहाटेच्या सुमारास पार पडलेली आहे आणि आता ही पूजा झाल्यानंतर आता भाविकांसाठी देखील हे मंदिर जे आहे ते खुलं करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की 1200 ते 1400 वर्षापूर्वीचं असणारं हे हेमाडपंथीय मंदिर आणि या मंदिराला एक इतिहास आहे आणि या मंदिराला दर्शन घेण्यासाठी राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून भाविक जे आहेत ते येत असतात आणि आता सध्याच्या घडीला पहिल्या सोमवार निमित्त विधिवत पूजा जी आहे ती पहाटेच्या सुमारास पार पडली आणि आता जे आहे ते भाविकांसाठी हे मंदिर खुलं केलेलं पाहायला मिळते। आपण पाहतोय ही दृश्य पाहतोय जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी आपण दाखवतोय की हे शंकराचं मंदिर जे आहे ते हेमाडपंथी असून जवळपास 1200 ते 1400 वर्षांचा इतिहास जो आहे तो या मंदिराला आहे आणि खरं तर श्रावण महिना हा महादेवांसाठी, शंकर महादेवांसाठी जे आहे ते महत्त्वाचा असतो। त्यांचा आवडणारा हा महिना जो आहे तो मानला जातो आणि या श्रावणातल्या सोमवारीचा जो आहे ते विशेष महत्त्व आहे आणि हे विशेष महत्त्व आपण पाहतोय की लाखो भाविक राज्यभरातून या ठिकाणी येत असतात। लाखो भाविक दर्शन घेण्यासाठी जे आहेत ते भीमाशंकरला येत असतात आणि त्यांच्या माध्यमातून पूजा असेल किंवा आपल्या महादेवाचं एक दर्शन व्हावं यासाठी जे आहे ते प्रयत्न केले जात असतात। आपण पाहतोय ही थेट दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत की कशा पद्धतीने हे भाविक सगळे राज्यभरातून आलेले आहेत आणि घनदाट जंगलामध्ये हे मंदिर जे आहे ते वसलेलं पाहायला मिळतंय। कारण का घनदाट अशा अरण्यामध्ये हे मंदिर असल्यामुळे अनेक भाविक जे आहेत ते या ठिकाणी येतात आणि पूर्णपणे धुक्यामध्ये जे आहे ते मंदिर सकाळपासून आपल्याला पाहायला मिळतंय आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय की शंकराचं दर्शन घेण्यासाठी, महादेवाचं दर्शन घेण्यासाठी सगळेच जण आतुरलेले होते आणि प्रत्येक भाविक जो आहे तो आता दर्शन घेतोय। कारण का मोठी रांग जी आहे ती या दर्शनासाठी लागलेली आहे। जवळपास 2.5 ते 3 किलोमीटरपर्यंत या रांगा गेलेल्या आहेत। साधारणतः 5-6.5 किलोमीटरपासून लोक चालत या ठिकाणी येत आहेत आणि दर्शन घेण्याचा प्रयत्न करतायत। प्रत्येकाला दर्शन मिळावं, व्यवस्थित दर्शन त्याचं व्हावं ही काळजी जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते आणि आपण जसं म्हणालो की भगवान महादेवाला जे आहे तो हा श्रावण महिना प्रिय असतो आणि श्रावणातला आजचा हा पहिला सोमवार आहे आणि आजच्या या पहिल्या सोमवारी मोठी गर्दी जी आहे ती दर्शनासाठी झालेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।